नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर 22 तारखेसाठी आपण डेटा अनालाइज करतोय. मित्रांनो, आज तुम्ही दिवसभर बघितलं असेल, थोडासा एक साइडवेज मुवमेंट झाली. सकाळच्या वेळेत थोडंसं बाईंग बघायला मिळाली आणि एक साइडवेज मुवमेंट त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर होती आणि डे एंडला पुन्हा एकदा थोडीशी अपसाइड मुवमेंट होऊन एक चांगल्या लेवलवर मार्केट क्लोज होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसले मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी एकदम लोअर लेवल्स पासून आहे ना, सकाळपासून एकदम चांगली बाईंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. शॉर्ट कव्हरिंग होती, बेसिकली जे पण शॉर्ट्स होते ते कव्हर होत होते आणि वरच्या लेवलला सस्टेन झालं. तर ह्याच्या पाठी काय लॉजिक असेल? डेटा तर निगेटिव्ह होता आणि शॉर्ट कव्हरिंग जी झाली आणि मार्केट एक सस्टेन झालं, त्यापाठी काही मेजर गोष्ट असू शकते का की जी आपल्याला माहित नाही आणि मोठ्या प्लेयर्सला माहित असेल? तर 100% मित्रांनो अशी काही गोष्ट असू शकते आणि त्याचं रिझन असं एक न्यूज आली आहे की जे जेन स्ट्रीट आहे त्यांना त्यांचे ऑपरेशन्स चालू करायला काही हरकत नाही असं सेबीने अनाऊन्स केलेलं आहे. हा डेटा आलाय संध्याकाळी 10:30 वाजता, ऑलमोस्ट 10:20 हे न्यूज हे झाली आहे, मार्केटमध्ये आली आहे. तर तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीने त्यांना काही कंडिशन्सवर अलाउड केलेलं आहे. पण याचं रिझन असं, मेजर रिझन असं होतं की या ठिकाणी आपण डेटा जर बघितला ना, डेटा, तर हा डेटा एफ आयचा ओनली 3-4 लाखाच्या पोझिशन्स आहेत जिथं अपेक्षित आहेत ॲटलिस्ट 8-9-10 लाखाच्या पोझिशन्स. तिथे आहे ना एफ आयचा पूर्ण डेरिव्हेटिव्हचा डेटा त्या ठिकाणी झाला होता आणि ही जी भीती आहे ना एफ आयला की सेबी आमच्या विरुद्ध पण काही ऍक्शन घेईल का, कारण सेबी आपला एफ आय जो आलाय ना तो लुटायलाच आलेला आहे. पण जे स्ट्रीटने जे केलं ना ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी केल्यामुळे काय आलं, ते पकडले गेले. तर त्यांना असं काही सांगितलं असेल, भावांनो तुम्ही तुमचं काम चालू ठेवा पण एवढं मॅन्युप्युलेशन होईल अशा लेवलचं काही काम करू नका, कारण जो व्हॉल्यूम आहे एफ आयचा तो ऑलमोस्ट ड्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकत असाल जिथं 22 लाखाच्या पोझिशन्स रिटेल प्लेयर बनवतो कॉलमध्ये, तिथं यांच्या फक्त 3.5 लाखाच्या पोझिशन्स आहे. ते एक हेवी पॉझिटिव्ह न्यूज एफ आय साठी आहे. प्रो शातीर आहे. प्रोनी आजच्या दिवसभरात जेवढे पण शॉर्ट्स होते हळूहळू सगळे कव्हर केले आणि नेट टू नेट पॉझिटिव्ह आलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल इथे पण 2 लाख ऑलमोस्ट 1.25 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी 1.25 लाखाच्या पोझिशन्स पुट साईडला वाढवलेल्या आहेत मित्रांनो आणि इकडे हार्डली 1.25 लाखाच्या पोझिशन्स. तर मेजर जे आहे आता एफ आय प्रो जो आहे तो झालेला आहे न्यूट्रल. तो ऑलमोस्ट थोडासा पॉझिटिव्ह, कारण कॉल जे लॉंग्स आहेत ते पण ड्रास्टिकली त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि जे कॉल लॉंग्स तर वाढलेत पण जे कॉल शॉर्ट्स होते ना ते त्यांनी एकदम मेजर एकदम वायुगतीने कमी केलेले आहेत. ठीक आहे, तसं एफ आयच्या अजून फार तेवढ्या पोझिशन्स कमी झालेल्या नसल्या तरी ओव्हरऑल जे सेंटिमेंट्स आहे ते थोडेसे आता सावरताना दिसत आहेत. ठीक आहे, ते एक शॉर्ट कव्हरिंग पॉसिबल आहे, शॉर्ट कव्हरिंग टू साईडवेज आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ती ऑलरेडी झालेली आहे दुपारच्या वेळानंतर. आणि जे एफ एफ आपले क्लायंट आहेत, रिटेल क्लायंट, त्यांनी सुद्धा ऑलमोस्ट 2 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या कमी केलेल्या आहेत. तर हे ड्रास्टिक चेंज आहे. तर ॲक्च्युली पोझिशन्स त्यांनी कमी केल्यात असं नाही म्हणता येणार, त्यांनी पोझिशन्स वाढवलेल्या आहेत पण त्या वाढवलेल्या पॉझिटिव्ह साईडला. ठीक आहे, पुट शॉर्ट जे आहेत त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. तर इथं बघू शकाल 4 लाखाच्या पोझिशन्स वाढल्यात बरोबर. तर कम्पेअर टू पुट लॉंगमध्ये पण पोझिशन्स फार हेवी वाढलेले आहेत. तर ओव्हरऑल नेट टू नेट जर बघायला गेलं, जे कॉल शॉर्ट्स होते ते त्या ठिकाणी वाढवलेले आहेत, म्हणजे हे जे आहेत ते निगेटिव्ह झालेले आहेत. मीन्स कॉल शॉर्ट करून ते निगेटिव्ह झालेले आहेत आणि ज्या लॉंग पोझिशन होत्या त्या त्यातून कमी केल्यामुळे ते नेट टू नेट 2,90,000चं पोझिशन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर असं होऊ शकतं. फार मेजर लेवलला थोडं कॉशन राहणं गरजेचं आहे. ओव्हरऑल सेंटिमेंट जे आहेत आता ते थोडेसे बायस जो आहे आता तो सावरताना दिसतोय. ठीक आहे, तर मेजर जो फॉल आहे एकदम 24,900च्या खाली, ते आता थोडासा कठीण होताना दिसतंय. ठीक आहे,
24,000ची जी लेवल आहे, 25,000ची जी लेवल आहे ती तोडल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत. तर तुम्ही चार्टवर जाल तर चार्टचं ॲनालिसिस जे सांगते ते आता थोडंसं पॉझिटिव्ह बायस आहे आणि वरची जी लेवल आहे 25,200ची वगैरे ती लेवल पण उद्या क्लेम करायला काहीच हरकत नाही. शॉर्ट कव्हरिंग प्लस पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्या सेबीने अलाउड केलेले आहे जेन स्ट्रीटला, त्यामुळे हा कार्यक्रम थोडा आता बुल्सच्या फेवरमध्ये जाताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे मित्रांनो, विक्स पण डाऊन आहे. विक्समध्ये पण फार अशी भीती नाही आहे. विक्स ॲक्च्युली फेअर इंडेक्स आहे मार्केट खाली जाण्यासाठीचा. तर तुम्ही बघितलं असेल एक थोडासा राईज आला होता विक्समध्ये, तर तो राईज आता थोडासा पुन्हा सेटल होताना दिसतोय आणि पुन्हा 11-20 वर विक्स आलेला आहे. तर जे निगेटिव्हिटी ती थोडीशी कमी झाली आहे. ठीक आहे, आपण SGX निफ्टीची जी गोष्ट करूया. SGX निफ्टी काय करतोय आता तो आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. SGX निफ्टी बेसिकली गिफ्ट निफ्टी, तुम्ही आता त्याला गिफ्ट निफ्टी म्हणून ओळखता, पण अजून तो इंडेक्स तो आहे बघा. पॉझिटिव्ह सेंटिमेंट त्या ठिकाणी दिसत आहेत आणि हे फक्त आणि फक्त न्यूज बेस आहे मित्रांनो, हे डेटा ड्रिव्हन नाही आहे. न्यूजच्या कारणमुळे आपल्या डेटाला धक्का लागलाय आणि हे जी न्यूज आहे ती न्यूजनी पूर्ण दिवसभरात मार्केट कशा पद्धतीने राहील त्याची आयडिया त्या ठिकाणी दिली आणि मोठ्या लोकांनी ऑलमोस्ट ज्यांना पोझिशन्स थोड्याशा सावरायच्या होत्या त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी त्यांच्या पोझिशन्स दिवसभरात सावरलेल्या आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो FIs अजूनही निगेटिव्ह आहे, पण त्या निगेटिव्हनी फार हे होणार नाही कारण ते हेच पोझिशन्स असतात आणि त्या नेट टू नेट सेटल होणार त्यांच्या फेवरमध्ये. सो डोंट वरी अबाउट त्यांचं काय होईल काय नाही. प्रोज आहेत, पॉझिटिव्ह आहे, लॉंग साईड उद्यासाठी दिसायला काही हरकत नाही. ठीक आहे, शॉर्ट कव्हरिंग प्लस सेंटिमेंट जे आहेत न्यूज बेस आहेत त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं. थँक्यू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये